फटाके फोडू. ए काय करताय रे? चेंगट पप्पे दादा, ती दिवाळी ना तर फटाके फोडतोय. झाली यांची फालतूगिरी सुरू. आली दिवाळी की फोडा फटाके. अरे तुमच्या या फटाक्यांमुळे किती वायू आणि ध्वनी प्रदूषण होतं माहितीये का तुम्हाला? तुमच्या या फटाक्यांमुळे निसर्गाची तर हानी होतेच आहे, वरनं आमच्यासारख्या निरोगी लोकांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होते माहितीये का? काही फटाके बिटाके नाही फोडायचे, निघायतून. काय रे, स्वतःच्या मुलांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून जिवंत फटाके शोधून आणायला लावणाऱ्या चेंगट माणसा. काय बोललास? फटाक्यांमुळे प्रदूषण होतं. अरे तुझी ती 1856 मधली खटारा फटफटी घेऊन गावभर दूर मारत फिरतो तेव्हा प्रदूषण होत नाही का रे? थंडीमध्ये हिटरचं बिल जास्त येऊ नये म्हणून झाडाच्या फांद्यात तोडून त्याचे शेकोटी करून स्वतःचा पुठ्ठा गरम करतो तेव्हा निसर्गाची हानी होत नाही का रे? अरे दिवसातून 42 वेळा चौकातल्या टपरीवर जाऊन खपा खपा सिगरेटी ओढतो तेव्हा तुझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही का रे? दिवाळी आली की फटाक्यांना कमी आणि तुमच्यासारख्या लोकांच्या बुडाला जास्त अक्कल लागते रे. हे प्रभू, तू एवढा कंजूस आहे की स्वतःच्या मुलांना फटाक्याच्या नावाखाली फुगवलेले फुगे टाचणीने फोडायला लावतोस. अरे आता तरी सुधर, स्वतःच्या मुलांना खरखरचे फटाके आणि बायकोला सोनं नाणं तरी कर. हो, मुलांना फटाके पण घेतो आणि बायकोला सोनं नाणं पण करतो. पण आधी तू शांत हो रे बाबा, आणि मला सांग की सोनं चांदीच्या खरेदीसाठी योग्य ठिकाण कोणतं? ठीक आहे, चला कुठं? आपल्या बानेर मधल्या गिरिजा ज्वेलर्स मध्ये. गिरिजा ज्वेलर्स, इथे तुम्हाला सोने, चांदी आणि डायमंड सारख्या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील. तसेच इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही सोन्या चांदीचे कॉइन्स आणि बिस्किट सुद्धा इथून परचेस करू शकता. आणि दिवाळी निमित्त येथे आकर्षक ऑफर सुद्धा चालू आहेत, जसे की डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेस वरती थेट 50% सूट. तर नक्की भेट द्या गिरिजा ज्वेलर्स बानेर येथे.